जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजाररूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. आरोग्याचं मॉडर्न युग या आरोग्यविषयक मालिकेत मागील भागात आपण हृदयरोगासंबंधी डॉक्टर विजयकुमार माने यांचे विचार आणि होमिओपॅथीचे मॉडर्न उपचार अनुभवले. आता पुढील भागात हृदयासंबंधी अधिक जाणून घेऊ, तसेच हृदयाचे रोग मुक्त जीवन जगणाऱ्या रुग्णांचे अनुभवही पाहू. पेशंट जी आहे शिल्परत्ना तायडे, ही माझी भाची आहे, माझ्या भावाची मुलगी आहे. तिला हा त्रास 2004 पासून सुरू झाला. मला ताप यायचा, मग सांधे दुखायचे, सांधे सुजून जायचे आणि रॅश यायची आणि चालताना ठोके पण वाढायचे, धाप लागायची, बोलताना त्रास होतो. आम्ही तिला गावातल्या फॅमिली डॉक्टरांकडे दाखवलं. डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली, पण पाहिजे तसा काही रिझल्ट आला नाही. ते म्हटले तुम्ही पेडियाट्रिक डॉक्टरांकडे घेऊन जा. आम्ही जळगावला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. त्यांनी तपासल्यानंतर म्हणजे डायग्नोसिस केला की चव्हाचा प्रॉब्लेम आहे. मग आम्ही तिला तिचा इको वगैरे करून तिथेच तिचं कलर डॉपलर वगैरे करून तिथे ऍडमिट केलं. तिथे 7 दिवस ठेवल्यानंतर पाहिजे तसं काही मला बरं वाटत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही तिला घेऊन गेलो पुण्याला. तिथे 2 दिवस तिच्या पूर्ण तपासण्या केल्या आणि चाकणमध्ये एक पेडियाट्रिक डॉक्टर आहे, त्यांच्याकडे आम्ही 1 महिना तिला ऍडमिट केलेलं. त्याच्यानंतर घरी आल्यावर काही 1 महिन्यानंतर परत तिला तोच त्रास सुरू झाला. त्याच्यानंतर आम्ही जळगावमध्ये प्रत्येक जे हार्टचे डॉक्टर होते त्यांच्याकडे दाखवलं. त्याच्यानंतर आम्ही औरंगाबाद घेऊन गेलो. तिथे तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये दाखवलं. त्यांनी सांगितलं की हिचा वाल पूर्ण कुरतडलेला आहे, की हा आपण रिपेअर करून घेऊ. पण त्याच वेळेस जेव्हा आम्ही मध्ये गेले त्या डॉक्टरांनी सांगितलं चिडून की रिप्लेसमेंटच करावं लागेल. आम्हाला भीती होती ओपन सर्जरीची. जेव्हा आम्ही डॉक्टर मानेंकडे गेलो, विजयकुमार मानेंकडे, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की ऑपरेशनची शक्यता खूपच कमी आहे. त्याच्यामुळे आमचं खूपच समाधान झालं आणि औषधामुळे तर भरपूरच समाधान झालं. आता चांगलं वाटतं. ते जेव्हापासून औषधी घेते तेव्हापासून, ज्या दिवसापासून आम्ही डॉक्टर माने यांचं औषध सुरू केलेलं आहे त्या दिवसापासून 1.5 महिन्यामध्ये तिला एवढा फरक पडला की ती जेवणही चांगलं करते. जिन्यावर जाऊन वरती घरावरती गच्चीवर जाऊन धुणं वाळत घालणं वगैरे हे पण तिच्याने आधी शक्य नव्हतं. आता ती घरातले कामं करून जिना चढून, आणि इतकंच नाही तर आता लग्न सोहळ्यामध्ये पण ती इतका डान्स करते की तिला पाहिल्यावर कोणी असं म्हणत नाही की ती वरची पेशंट आहे. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचा मॉडर्न युग या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. हृदयाशी संबंधित जे आजार असतात किंवा हार्ट डिसीज असतात त्याविषयी आपण या भागात चर्चा करणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजयकुमार माने. सर, कार्यक्रमात स्वागत आहे तुमचं. नमस्कार. हृदय हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे शरीरातला असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्याशी रिलेटेड अनेक आजार असतात किंवा हार्ट डिसीजेस जे आहेत त्याचं प्रमाणही आज वाढलेलं दिसतंय आजकाल मोठ्या प्रमाणात. तुमच्या ज्या उपचार पद्धती आहेत होमिओपॅथीच्या, त्याला मग पथ्याचं कितपत हे आहे? म्हणजे हार्ट डिसीजेसना तशाही बऱ्याच प्रकारे पथ्य त्यांना सांगितलं जातं त्या रुग्णांना. तर आपल्या ज्या उपचार पद्धती आहेत त्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काही पथ्यही त्यांना देता? पथ्य तर पाळायलाच पाहिजे. म्हणजे मगाशी आपण जो कोलेस्ट्रॉलचा विषय बघितला की कोलेस्ट्रॉलचं खाणं हे इंटेक कमीच ठेवायला पाहिजे. अच्छा, बरोबर. म्हणजे मेदयुक्त जे अन्न आहे ते कमी टाळायला पाहिजे. जीवनशैलीमध्ये पण बदल घडवायला पाहिजे.
एक्झरसाईजची जोड पाहिजे. जर समजा व्यसन असेल तंबाखूसारखं तर ते सोडायला पाहिजे, सारखं व्यसन असेल तर ते सोडायला पाहिजे, कारण ते घातक आहे. आणि आरामाची जीवनशैली असेल, एका जागी बसायचं जर काम असेल तर त्यामध्ये चेंज करायला पाहिजे, त्याला व्यायामाची जोडही द्यायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, ताणतणावापासून विरहित राहायला पाहिजे, ताणतणाव टाळायला पाहिजे. समजा जर त्यासाठी लागलं तर काउन्सिलिंग पण घ्यायला पाहिजे, ताणतणावापासून मुक्त व्हायचा प्रयत्न करायला पाहिजे. या गोष्टी जर टाळल्या तर हार्ट पण चांगलं राहू शकेल, याची काळजी तर घ्यायलाच पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं की काही रुग्ण मगाशी आपण बोलत की अफोर्ड पण करू शकत नाही. ह्या गोष्टी त्या फार खर्चिक आहेत. समजा अँजिओप्लास्टिक करणं किंवा त्यांना स्टेंट टाकणं, ह्या गोष्टी खर्चिक आहेत, त्यामुळे पण रुग्ण अफोर्ड करू शकत नाही. मग अशा वेळेला सुद्धा आपण त्याला ऑप्शन देऊ शकतो की आपल्या उपचाराने त्याला क्वालिटी ऑफ लाईफ आणि क्वांटिटी ऑफ लाईफ दोन्ही पण आपण देऊ शकतो. आणि अशा प्रकारचे सर्जरीज आपण ज्या म्हणतोय त्या केल्यानंतर सुद्धा आपल्याला गॅरंटी ही मिळत नाही की रुग्णाचं आयुष्य एवढं वाढेल किंवा एवढा वेळ सस्टेन करू शकेल, ही गॅरंटी आपल्याला मिळत नाही. आपल्या उपचार पद्धतीमधनं आपण अशा प्रकारची गॅरंटी देतो. आपल्या उपचार पद्धतीमुळे काय करू शकतो आपण की समजा जरी एकदा सर्जरी झाली तर बघायला परत आणखी ब्लॉकेजेस होतात. म्हणजे अशी उदाहरण आहे की एका आर्टरीला सर्जरी झाली आणि दुसऱ्या आर्टरीला परत ब्लॉकेजेस झालेले आहेत. अशा वेळेला आपण ते परत होणारे ब्लॉकेजेस हे थांबवू शकतो. जी टेंडन्सी आहे, ब्लॉकेजेस होण्याची टेंडन्सी आहे काही लोकांमध्ये, ती थांबवू शकतो. त्यामुळे त्यांना त्या प्रकारे आपण ॲश्युरन्स देऊ शकतो की बाबा हा असं होऊ शकतंय. हे आम्हाला आमच्या अनुभवानं दिसून आलेलं आहे की अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. बरोबर. अल्टरनेटिव्ह आहेत, अल्टरनेटिव्ह नाहीत असं नाही आहेत. फक्त ते योग्य प्रकारे आणि योग्य वेळेला आपण ते शोधले गेले पाहिजेत, आपल्याला ते कळाले पाहिजेत. असं जर झालं तर त्याला योग्य उपचार आपण करू शकतो. नक्कीच. तर आपण हृदयाचे आजार अर्थात आपण हार्ट डिसिजेसवरती चर्चा करतोय. कशा प्रकारे ही उपचार पद्धती या रुग्णांना एक चांगलं लाईफ देऊ शकते, एक सुसह्य आयुष्य देऊ शकते, याविषयी आपण चर्चा केलेली आहे. आणखीन ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. इथे घेतो एक छोटासा ब्रेक. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800-121-8009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in आणि मॉडर्न होमिओपॅथी 8009@gmail.com. ब्रेकनंतर आरोग्याचा मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण हार्ट डिसिजेस अर्थात हृदयाचे आजार याविषयी चर्चा करतोय. सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी कोरोनरी हार्ट डिसिजेस बघितले, तुम्ही दुसरा जो प्रकार सांगितला रुमॅटिक हार्ट डिसिजेस, त्याच्यावरती आपण आता थोडंसं बोलूया. ते कशा प्रकारे, त्याविषयी थोडंसं त्याची लक्षणं, कारणं त्याविषयी सांगा. रुमॅटिक हार्ट डिसीज हा जो आजार आहे, ह्या आजारामध्ये दोन शब्द आहेत, एक रुमॅटिक आणि हार्ट डिसीज. रुमॅटिक हा शब्दाचा अर्थ आहे संधिवात. रुमॅटिक फिवर नावाचा एक आजार असतो, जनरली तो लहान मुलांमध्ये होतो. त्यामध्ये ताप येणं, टॉन्सिल सुजणं आणि सांधे सुजणं अशा गोष्टी होतात. त्याला ट्रीटमेंट नाही आहे. बऱ्याच वेळेला त्याला पूर्वीच्या काळी पेनिसिलिन दिलं जायचं किंवा अँटीबायोटिक्स दिले जायचे, पण तो त्यांना बरा होत नाही. मग काय होतंय की जे सपरेशन, होमिओपॅथीच्या दृष्टीने त्याला सपरेशन केलं जाते, दाबून टाकलं जाते. रुमॅटिक डिसीज तो दाबून टाकला जातो. मग त्याचा परिणाम हृदयांच्या झडपांच्यावर होतो. त्याला म्हणायचं रुमॅटिक हार्ट डिसीज. ह्याच्यामध्ये काय होतात, हृदयांच्या ज्या झडपा आहेत, जे मायट्रल हॉल आणि आयोटिक हॉल ज्या आहेत, त्या झडपा खराब झाल्या जातात ह्या आजारामुळे. त्याच्यामध्ये कॅल्सिफिकेशन होतात आणि त्यामुळे काय होतं, झडपा त्या पूर्णपणाने उघडल्या आणि बंद झाल्या जात नाही. मग त्या आजाराला नाव आहे, प्रोसेस जी असते त्या आजाराला नाव आहे रुमॅटिक हार्ट डिसीज किंवा व्हॉल्व्युलर डिसीजेस ऑफ हार्ट असं पण म्हटलं जातं त्याला. जे व्हॉल्व्स आहेत म्हणजे झडपा आहेत त्याचा तो आजार. तर या आजारामध्ये सुद्धा होमिओपॅथीनं उपचार योग्य पद्धतीनं होऊ शकतो.
अच्छा, तुम्ही म्हणाला तसं लहान मुलांमध्ये मग याचं प्रमाण जास्त दिसतं असं काही असतं का? प्रामुख्याने हा आजार जो आहे तो लहान मुलांमध्ये होतो. रुमॅटिक फिवर जो आहे, रुमॅटिक फिवर हा लहान मुलांमध्ये होतो आणि मग तो हळूहळू तो झडपांवर काम करत जातो. झडपांची कार्यक्षमता कमी होते, जसं व्हेजिटेशन निर्माण होतात, कॅल्सिफिकेशन तिथे निर्माण होते आणि झडपांची कार्यक्षमता कमी होते. लहानपणी झालेला आजार हा लक्षणं मोठेपणी दाखवतो. म्हणजे बऱ्याच वेळेला झडपांची कार्यक्षमता पूर्णपणाने कमी झाल्यामुळं रुग्णाला दम लागणं, छातीत धडधड होणं, चक्कर येणं, डोकेदुखी होणं, अशा प्रकारची लक्षण दिसू लागतात. लक्षण ही जनरल आहेत पण ही लक्षण दिसू लागतात. मग छातीत धडधड वाढणं हे लक्षण हे हृदयाशी संबंधित आहे. मग योग्य जर समजा त्याच्यावर डायग्नोसिस झालं तर लक्षात येतं की याला रुमॅटिक हार्ट डिसीज झालाय. रुमॅटिक हार्ट डिसीजच्या निदानासाठी इकोकार्डिओग्राफी नावाची किंवा 2D इको किंवा कलर डॉपलर ह्या टेस्ट केल्या जातात आणि त्यामधून लक्षात येतंय की याला रुमॅटिक हार्ट डिसीज नावाचा आजार ह्या पेशंटला झालेला आहे. नक्कीच. तर आपण हृदयाचे आजार अर्थात आपण हार्ट डिसिजेसवरती चर्चा करतोय. कशा प्रकारे ही उपचार पद्धती या रुग्णांना एक चांगलं लाईफ देऊ शकते, एक सुसह्य आयुष्य देऊ शकते, याविषयी आपण चर्चा केलेली आहे. आणखीन ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. इथे घेतो एक छोटासा ब्रेक. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800-121-8009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in आणि मॉडर्न होमिओपॅथी 8009@gmail.com. ब्रेकनंतर आरोग्याचा मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण हार्ट डिसिजेस अर्थात हृदयाचे आजार याविषयी चर्चा करतोय. सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी लक्षणं पाहिली, कारणं बघितली कशा प्रकारे, याच्यावरची उपचार पद्धती आपण मॉडर्न होमिओपॅथीच्या द्वारे कशा प्रकारे करतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण आधी पण बघितलेलं आहे की आपली उपचार पद्धती ओपीडी बेसिस आहे. बऱ्याच वेळेला त्याला ऍडमिट करायला लागत नाही. ऍडमिट न करता आपण रुग्णाला उपचार चालू करू शकतो. साधारणपणे 3 महिन्याच्या उपचारानंतर बऱ्याचशाच रुग्णांमध्ये जी लक्षणं आहेत म्हणजे छातीत धडधडणं, चक्कर येणं, डोकेदुखी, ब्लड प्रेशर वाढणं किंवा कमी होणं या लक्षणांमध्ये फरक दिसू लागतो आणि मग हळूहळू तो बरं व्हायच्या दिशेनं जातो. म्हणजे आधीच्या इकोकार्डिओग्राफीच्या रिपोर्टमध्ये जे आपल्याला बदल घडलेले दिसून येतात की ज्याच्यामध्ये व्हेजिटेशन्स किंवा कॅल्सिफिकेशन झालेले आहेत, ते कॅल्सिफिकेशन आणि व्हेजिटेशन्स आपल्या साधारणपणे 1-1.5 वर्षाच्या ट्रीटमेंटनंतर कमी झालेले आम्हाला दिसून आलेले आहेत. असे बरेचसेच रुग्ण आहेत. तर उदाहरणार्थ माझ्याकडे एक सखुबाई बोर्डे नावाच्या पेशंट आहेत. बरेच दिवस मी काम केलं शेतीत, पण आता या 4-2 वर्षातच माझे शेत हे झालं. तेव्हापासून मी शेतात जाऊ शकले नाही आणि कमीत कमी मी कपडे धुवायला लागले. मग हा आजार मला झाला तर छातीत माझ्या हे होत होता. मग छाती माझी धगधग करत होती. तेव्हापासून मग माझा धुण्याचा बी आटप गेला माझ्या हातात. मग मी काही धुणं धुत नव्हती. स्वयंपाक करायला लागली की मला चक्कर येत होती. डॉक्टरच्या याच्यात मी गेले की माझा जीव भरत होता आणि मला लोक म्हणत होते की आता हे तुमची काही वाचायची शक्यता नाही, 15 मिनिटातच म्हणजे तुमचं काही ना काही होईल. साहेबाकडे मी गेले. साहेबांनी ताबडतोब मला भरती करून घेतलं तिथं. त्यांना 2011मध्ये हार्ट अटॅकचा त्रास झाला होता. तर आम्ही बुलढाण्याला हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केली, पण परत काही वाटलं नाही. तर मग त्यानंतर डॉक्टर माने साहेबांचे होमिओपॅथी औषधीमुळे त्यांना खूप फरक पडला. त्यांचा म्हणजे जो पहिले त्रास होत होता
तो आता काही एवढा विशेष त्रास नाही. म्हणजे पहिले घरातले कामं समजा बाहेर येणं जाणं करू शकत नव्हत्या. आता व्यवस्थित घरातले कामं करू शकतात, हिंडू फिरू शकतात. तब्येत त्यांची आता पहिल्यापेक्षा खूप चांगली आहे. आणि माने साहेबांच्या ट्रीटमेंटमुळे त्यांना खूप चांगला फायदा झाला. मला छान वाटतं आता. मला आता माझी छाती बी दुखत नाही. एखाद्या वक्ती जास्त प्रवास उठवला मी की इथं थोडंसं कसं चमकल्याने होत होतं, पण ते बी आता बंद झालं या गोळ्यापासून. माझं आता काहीच होऊ शकत नाही मला. आता मला फिरता येतं इथून तिकडं. घरातले भांडे, झाड झूड, दळण हे मी करू शकते आता. पहिले माझ्याकडून होत नव्हतं आणि आता मी जरा पद्धतशीर करते. ते एखाद्या वक्ती वर जाते, कपडे बिपडे वाळू घालते, मग बसते थोडा वेळ, मग सहज हिंडायला जाते. लांब लोक बाजारात जाते काही भाजीपाला आणायला. मुलगी संग असली की तिच्या संग बी खेळते थोडीशी. ती हट्टपणा करते तर ती म्हणते मला दुकानात मी दुकानात बी जाऊ शकते. पहिले जाऊ शकत नव्हते मी, आता जायला लागले मी. त्या आमच्याकडे ज्यावेळेला उपचारासाठी आल्या त्यावेळेला त्यांना 50 पावलं चालता येत नव्हती. रोमॅटिक हार्ट डिसीज म्हणजे इतका वाढलेला, एकतर पेशंट वयस्कर होता आणि अनेक वर्षांपासून त्यांना तो आजार होता की साधारणपणे 50 पावलं चालली की त्यांना दम लागायचा, चक्कर यायची आणि त्यांना बसायला लागायचं. 3 महिन्याच्या उपचारानंतर त्या बाई जवळपास 4 ते 5 किलोमीटर चालायला लागल्या. वर्ष दीड वर्षाच्या उपचारानंतर त्या आज पूर्ण सगळे त्याची दैनंदिन कामं करतात, बाजारात जातात, इकडे तिकडे फिरून येतात, अगदी निवांत लाईफ जगायला लागले. दुसरी गोष्ट जे तपासण्या ज्या केलेल्या होत्या आधी, त्या आधीच्या नंतरच्या इकोकार्डिओग्राफीच्या टेस्टमध्ये पण आम्हाला फरक दिसून आला की व्हॉल्युलर डिसीज जो होता, झडपा खराब झालेल्या दिसत होत्या, त्याच्यामध्ये पण सुधारणा दिसून आली. व्हेजिटेशन कमी झालेली दिसून आली, कॅल्सिफिकेशन कमी झालेली दिसून आली. म्हणजे आपल्याकडे अशा प्रकारच्या उपचारांना अशा प्रकारचा परिणाम दिसू शकतो, हे दिसून आलेलं आहे. तर आपण पाहिलं की कशा प्रकारचे हार्ट डिसीजेस आहेत, दोन्ही प्रकारचे हार्ट डिसीज आपण बघितले, त्याची लक्षणं, कारणं आणि उपचार पद्धती नेमकी कशा प्रकारे असू शकते याविषयी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. तर तुम्ही याविषयी एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800-121-8009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in आणि मॉडर्न होमिओपॅथी 8009@gmail.com. आता इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा आरोग्याचं मॉडर्न युग. होमिओपॅथीमधील जवळजवळ 2 दशकांचा दीर्घ अनुभव असलेले मॉडर्न होमिओपॅथीचे फाउंडर डॉक्टर विजयकुमार माने MD होमिओपॅथ यांचं दुर्धर आजारांवरील प्रदीर्घ संशोधन अनेक रुग्णांना आज नवजीवन मिळवून देत आहे. 2 दशकांपूर्वी डॉक्टर विजयकुमार माने यांनी आपल्या करिअरची सुरुवात लेक्चरर म्हणून केली. महाविद्यालयातनं लेक्चररशिप करत असताना त्यांच्या संशोधक नजरेनं अनेक गंभीर आजारांना आपलं लक्ष केलं. अभ्यासपूर्ण प्रदीर्घ संशोधनानंतर क्रांतिकारक ठरणारी मॉडर्न होमिओपॅथीची क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट उदयास आली. ही संशोधित उपचार पद्धती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांपर्यंत पोहोचू लागली. गंभीर आजारांमुळे जीवनातील आनंद हरवून बसलेल्या रुग्णांमध्ये नवी आशा निर्माण होऊ लागली.
दुर्धर आजारातून रोगमुक्त होत आनंदी जीवन जगण्याची संधी डॉक्टर विजयकुमार माने यांच्या यशस्वी उपचारानं मिळू लागली. जणू पुनर्जन्मच प्राप्त झाल्याची भावना रुग्णांमध्ये आज इथे दिसून येत आहे. रुग्णांच्या जीवनात परतलेले आनंदाचे क्षण आणि समाधान डॉक्टरांना प्रेरणादायी ठरत आहे. विविध आजार आणि त्यावरील होमिओपॅथीचे यशस्वी मॉडर्न उपचार असा अचंबित करून टाकणारा हा प्रवास प्रत्यक्षातच अनुभवूया डॉक्टर विजयकुमार माने यांच्या सहवासात आरोग्याचं मॉडर्न युगमध्ये.